अजित पवार, शरद पवारांचा हुकुमाचा एक्का. वस्ताद आपला शेवटचा डाव राखून ठेवतो आणि तो डाव म्हणजे अजित पवार. अशा अनेक ओळी कालपासून सोशल मीडियावर वाचायला मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी फुटल्या. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका झाल्या, पण अजित पवार नंतर पुन्हा चुलत्याजवळ जाताना दिसले. सुरुवातीला अजितदादांनी पवारांवर टीकाही केली, पण नंतर तेच अजित पवार शरद पवारांचा सन्मान करण्यात कमी पडले नाही. तेच अजित पवार आता शरद पवारांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत होते, असं आता काही समोर आलेल्या तारखा आणि पडद्यामागे घडलेल्या गोष्टींमुळे बोललं जात आहे. पडद्यामागे काय काय घडलं होतं, त्याचे अर्थ काय आहेत, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे. लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार गेल्या 5-6 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी रिलिव्हंट राहिले आणि आजही शरद पवार रिलिव्हंट आहे. त्याच शरद पवारांनी आपली पुढची पिढी म्हणून अजित पवारांवर सुरुवातीपासूनच अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकल्या. पक्षाच्या अध्यक्षपदावरून वादही झालेले दिसले, पण तरी राजकारणापलीकडे काका आणि पुतण्यातलं प्रेम काही कमी झालेलं दिसलं नव्हतं. सुरुवातीला फुटलेला पक्ष नंतर हळूहळू कसा जवळ येत गेला, हे मागच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचा गड मानलं जात होतं त्या पुणे आणि पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी अखेर एकत्र झाल्या आणि आता अखेरचा टप्पा जवळ आलेला होता. राजकारणातून शरद पवार निवृत्त होण्याआधी अजित पवार आपल्या काकाला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत होते, असं बोललं जात आहे. काही तारखा आणि पडद्यामागे घडलेल्या काही गोष्टींमुळे ही चर्चा सुरू झालेली आहे. त्या नेमक्या काय होत्या ते एकदा सविस्तर जाणून घेऊ. 1 तारीख 8 फेब्रुवारी. 5 तारखेला जिल्हा परिषद निवडणुका होत्या आणि 7 तारखेला त्याचे निकाल होते, असा हा निवडणुकांचा कार्यक्रम ठरलेला होता. या निवडणुकांनंतर म्हणजेच 8-10 फेब्रुवारीच्या आसपास निवडणुका झाल्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती, ही एक चर्चा आहे. 18 फेब्रुवारी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष, अर्थातच पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. 18 फेब्रुवारीला याच प्रकरणाचा अंतिम निकाल सुरू होणार होता. न्यायालयाने ते स्पष्ट केलेलं होतं. याच निकालाच्या अनुषंगानं म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या, अशी एक चर्चा होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलच्या बैठका सुद्धा झाल्या होत्या, असं या बैठकीला हजर असलेल्या एका नेत्यानं स्वतः सांगितलंय. या नेत्याचं नाव आहे राजेश टोपे. राजेश टोपे काय म्हणाले? एकत्र येण्याचा प्लॅन जवळपास पूर्ण झालेला होता. आम्ही साक्षीदार आहोत. अजित पवारांसोबत निर्णय झाला होता आणि फक्त घोषणा करण्याची वेळ होती, घोषणा करण्याचा उशीर होता. सगळं झालेलं होतं. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर ही घोषणा करायची झाली असती, असं राजेश टोपे म्हणाले. पुढची तारीख आहे 2 एप्रिल. शरद पवार हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपणार होता. त्यामुळे 2 एप्रिल नंतर किंवा त्याच्या आसपास शरद पवार अधिकृतरित्या आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करतील, हे जवळपास स्पष्ट होतं. त्यामुळे सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात असं एनडीए मध्ये सामील होऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी एक चर्चा होती. शरद पवार यांचे खास मानले जाणारे पुण्यातले नेते अंकुश काकडे यांनीही अशा शक्यता बोलून दाखवल्यात. पडद्यामागे अशा बऱ्याच घडामोडी सुरू होत्या. कदाचित उद्या शरद पवारांनी आपल्यावरचा भार हलका करत पुतण्यावरच सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या असत्या, पण त्याआधीच अजित पवारांची अशी अचानक एक्झिट झाली आणि अखेर जातानाही अजित पवार बऱ्याच जबाबदाऱ्या पुन्हा एकदा आपल्या काकाच्या खांद्यावर टाकून गेलेत, असं म्हणायला हरकत नाहीये. एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल, दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.